नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आपल्या व्याकरण विभागातील अलंकार हा घटक अभ्यासणार आहोत. मित्रांनो, व्याकरण किंवा लेखन हा विषय काढला की आपण घाबरतो की यामध्ये बरेच नियम आपल्याला कळत नाही. व्याकरण लेखन म्हटलं तर की नियम आलं आणि नियम आले की त्या नियमांना अनुसरून उदाहरणं सोडवणे गडबड होत असते. पण मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आजचा जो व्हिडिओ आहे हा इतका सोपा आणि साध्या पद्धतीने आपण अलंकार अभ्यासणार आहोत की परीक्षेत यापैकी बहुत अच्छे से मार्क्स आप ला सकते हैं. परीक्षेत तुम्ही याबद्दल खूप चांगले मार्क मिळवू शकता. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या घटकाचे नाव, ज्याचे नाव आहे अलंकार. आता अलंकार हा शब्द काही तुमच्यासाठी नवीन नाहीये. यापूर्वी देखील तुम्ही अलंकार हा शब्द ऐकलेला आहे. नो डाऊट. अलंकार म्हणजे दागिना, भूषण, एखादा ऑर्नामेंट, त्याला आपण अलंकार असं म्हणतो. मग भाषेमध्ये अलंकार नेमकं काय? चल आपण पाहूया की अलंकार म्हणजे नेमकं काय. तर दागिने, अलंकार म्हणजे दागिने. पण एखादे दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याचं सौंदर्य वाढतं. आणि मग केवळ अलंकारच नव्हे तर आपले सुंदर कपडे, चष्मा हे सुद्धा आपल्या सौंदर्यात भर घालत असतात. हे सुद्धा एक प्रकारचे अलंकारच आहेत. म्हणजे साधारणतः जे आपले अलंकार आहेत, जे दागिने आहेत, ते काय करतात, आपल्या सौंदर्याला शोभा देतात, आपल्या शरीराला शोभा आणण्याचा गुणधर्म त्यांच्यात असतो. मग भाषेचे अलंकार म्हणजे नेमकं काय? फिगर ऑफ स्पीच, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो. मग नेमकं काय? तर ज्याप्रमाणे दागिने, कपडे, फॅशन केल्यानंतर आपण सुंदर दिसतो, आपल्या सौंदर्यात वाढ होते, अगदी त्याप्रमाणे आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी, चांगली ऐकायला बरी वाटावी, सुमधुर वाटावी. आणि म्हणून आपण कधी कधी साधी नेहमीची भाषा न वापरतो, थोडस भाषेला बदल करत असतो, वेगळ्याच पद्धतीने सांगून तिला आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या भाषेत एक गोडवा, एक सौंदर्य त्यामध्ये निर्माण करत असतो. आणि म्हणूनच अलंकाराने भाषेचे मूळ सौंदर्य वाढतं असं म्हटलं जातं. मग यालाच आपण काय म्हणतो, भाषेचे अलंकार. तर भाषेचे अलंकार म्हणजे काय? असा जो घटक, असा जो गुणधर्म जो भाषा सौंदर्यपूर्ण बनवतो, भाषेला सुंदरता प्राप्त करून देतो. तर ज्यामुळे भाषेला शोभा येते, त्या गुणधर्मांना आपण काय बोलतो, भाषेचे अलंकार, फिगर ऑफ स्पीच. चला सुरुवात करूया आपण मराठी भाषेतील अलंकार. आपण एक एक्झाम्पल पाहूया, एक उदाहरण पाहूया. आई आपल्या बाळाला झोपवत असते. बाळ खूप रडतंय, त्रास देत आहे, झोपतच नाहीये. आई त्या बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस म्हणते, अरे बाळा, डोळे मीट पाहू, चल, ओगो ओगी ओगी बाळा, चला झोपी करा, झोपू करा. झोपते. हे झालं साधं बोलणं. हे काय झालं? साधं बोलणं की बाळ झोपून घे. ओके, थोडस दमकावून पण सांगेल. पण हेच वाक्य जर एखादा कवी असेल, तो त्याच्या कल्पनेने, ते काव्यात्मक रूपेने किंवा अलंकारिक भाषेत, फिगरेटिव्ह लँग्वेजने तो कसा सांगेल? तर तो असा म्हणेल, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. आणि अनेक शब्द तो पुढे कवितेच्या रचू शकतोय. म्हणजेच काय की झोप, बाळ आता खूप उशीर झालेला आहे, रात्र झाली आहे, सो जा बच्चा, आहे की नाही? पण कवी काय सांगते की पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. म्हणजे जणू काही हे डोळे ही काही पक्ष्यांची पाखरे आहेत. पाखरे कसे आपले पंख फडफडत असतात, तसं लहान बाळ सुद्धा इथे इथे आपलं डोळे पाहत असतो, आहे की नाही? इथे इथे पाहत असतो. तर त्याला ती विनंती करते की बाळा आता झोपतो. ओके, तर अशा पद्धतीने यालाच आपण काय बोलतो, अलंकार. अर्थ तोच आहे, बोलायचं तेच आहे, पण आपण सांगत असतो थोडं वेगळ्या पद्धतीने. चला एक वेगळ्या उदाहरणाने घेऊया आपण. तुम्ही घरी जाता शाळेतून किंवा क्लासमधून, थकून गेलात आणि भूक लागते. मग आईला म्हणतात, आई मला खूप भूक लागली, जोराची भूक लागली, काहीतरी खायला दे. आई म्हणते थांब 2 मिनिटं, मॅगी नाही, पण आई म्हणते थांब 2 मिनिटं, काहीतरी तुला खायला मी देते. ओके, आपण काय म्हणतो, आणि खूप वेळ झाला की मग आपण काय म्हणतो, अगं आई दे ना, जोराची भूक लागली ना, पोटात कावळे ओरडतात. आता मला सांगा, खरोखर पोटात कावळे ओरडतात का? कावकाव. आणि कावकाव जर पोटात कावळे ओरडत असतील तर कसं बरं होईल? ओके, पेट में चूहे दौड़ रहे, ऐसा भी हम हिंदी में कहते हैं. खरोखरच कावळे कावकाव करतात का? किंवा उंदीर पोटामध्ये धावू लागतात का? नाही. तर याचा अर्थ असा आहे की मला खूप जोराची लागली आहे, काय? भूक. राईट. तर हे आपण सांगत असताना, बोलत असताना थोडं ट्विस्ट करत,
थोडस क्रुक करून बोलत असतो, यालाच आपण असं म्हणतो अलंकारिक भाषा, फिगरेटिव्ह स्पीच, राईट, फिगर ऑफ स्पीच. सो फिगरेटिव्ह भाषा, अलंकारिक भाषा आपण अभ्यासली, पाहिले. बऱ्याच वेळा एखाद्याला राग आला आणि आपण म्हणतो तुझं मी थोबाड रंगवीन. आता थोबाड रंगवीन म्हणजे गालाला थोबाडाला असं लाल रंग लावणार का? नाही, म्हणजे कानाखाली मारेल. कानाखाली मारेल म्हणजे खरोखर कानाखाली मारेल, कानाच्या खाली असा जाळ काढेल का? नाही. ते सगळे अलंकारिक शब्द आहेत. साधी भाषा असते, पण त्या भाषेमध्ये तीव्रता, त्याची इंटेन्सिटी वाढावी, त्यात सौंदर्य निर्माण व्हावं, आणि म्हणून जाणते अजाणतेपणे, प्रत्यक्षरित्या, नोविंगली आपण काय करत असतो, भाषेमध्ये असेच वेगवेगळे सौंदर्य घटक वापरत असतो. आणि अशाच भाषेच्या सौंदर्य वाढवणाऱ्या या गुणधर्माला आपण काय म्हणत असतो, अलंकार. इथपर्यंत आले लक्षात ध्यानात? चला आता आपण जाऊया पुढे. तर भाषा अधिक सुंदर किंवा परिणामक करण्यासाठी काही पुढील मुद्द्यांचा वापर केला जातो. ते कोणकोणते ते पाहू. फॉर एक्झाम्पल, एखादी कल्पना लहान आहे, क्षुल्लक आहे, पण तिला वाजवेपेक्षा आपण अधिक फुगवून सांगतो. बोलते ना, बात का बतंगड़ करना, छोटी सी बात को बहुत बडा चढा के मीठ मसाला लावून सांगणे, अगदी त्याप्रमाणे. ते सुद्धा फिगर ऑफ स्पीच, ते सुद्धा अलंकार मध्ये येतं. म्हणजे उदाहरणार्थ पहा, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळाले सूर्याशी. आता पहा, एक तर मुंगी उडू शकते का? बिलकुल नाही, कल्पनेच्या बाहेर. बरं, उडाली तर उडाली, कुठे उडाली? आकाशात. आकाशात उडाली आणि कोणाला गिळलं? मुंगीने, सूर्याला. तर हे केवळ कवी कल्पनेत होऊ शकतं, प्रत्यक्षात अशक्य. म्हणजेच काय, गोष्ट लहान असते, छोटीशी असते, क्षुल्लक असते, परंतु आपण त्याला फुगवून सांगतो. तर हा एक सुद्धा अलंकाराचा एक प्रकार आहे. हे सुद्धा अलंकारात घडत असतं. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीमधला अंतर्विरोध दर्शवत असतो. ओके, म्हणजे उदाहरणार्थ, बाबा आमटे यांचं आपल्या सर्व मानव जातीसाठी खूप सुरेख वाक्य आहे. तेथील त्या आनंदवनामधील कुष्ठरोगी लोक जे काम करत असे, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी बाबा आमटे नेहमी त्यांना म्हणत, तुम्ही स्वतःसाठी जगलास तर मेलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास, आणि दुसऱ्यांसाठी मेलास तर खऱ्या अर्थाने जगलास. म्हणजेच काय, स्वतःसाठी जगलास, सगळेजण स्वतःसाठी जगतात, म्हणजे स्वार्थासाठी, तर मरणासारखंच आहे, त्यामध्ये जगण्यात काय वेगळा अर्थ नाहीये. पण दुसऱ्यांसाठी मेलास, मेलास म्हणजे काय, दुसऱ्यांसाठी त्याग केला, दुसऱ्यांच्या सुखासाठी आपण काहीतरी वेगळं केलं, तर खऱ्या अर्थाने त्या जीवनाला अर्थ आहे. म्हणजे पहा की कधी कधी त्या दोन्ही वाक्यांमध्ये किती अंतर्विरोध आहे, आणि त्या अंतर्विरोधातून त्या लेखकाला, कवीला खूप काही सांगायचं असतं, आणि हे अलंकारातून साध्य होऊ शकतं. चला आपण पुढचा मुद्दा पाहू. काही वेळेस कवी काय करत असतो, अलंकारिक भाषेमध्ये नाद निर्माण करतो, आणि तो नाद निर्माण केल्यामुळे त्या भाषेला एक गोडवा प्राप्त होतो. पहा, बरीचशी गाणी तुम्ही ऐकली असतील, राईट, जसं छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम छम छम, घम घम घम. तर छम छम घम घम हे काय, नाद आहे, हे की नाही, हे काय नाद आहे. ओके, एरे पावसा तुला देतो पैसा, एरे पावसा, हे ना. तर आपण काय केलं, त्या ठिकाणी नाद निर्माण केले. लटपट लटपट तुझं चाल, लटपट लटपट, ही काही प्रकारची नाद निर्माण केलेली आहेत. ओके, चला आपण आणखीन पुढे पाहूया काही उदाहरणं. चौथा मुद्दा आहे, दोन वस्तूंमध्ये साम्य दाखवणं. हे आपण अभ्यासणार देखील आहोत. आपल्याला याचे प्रकार सुद्धा अभ्यासायचे आहेत. तो दोन वस्तूंमध्ये साम्य, साम्य म्हणजे समानता, सिमिलरिटी, सारखे पण आपल्याला दर्शवायचं असेल. उदाहरणार्थ, लहान मूल, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. तर लहान मुलाची काय केलेली आहे, मातीच्या गोळ्याशी बरोबर काय केलेलं आहे, तुलना केली, दोघांमधला सारखेपणा दाखवलेला आहे. अशा पद्धतीने लहान मूल म्हणजे देवाघरचे फूल असे आपण म्हणतो. फुलात फुल, जाईचे खरे प्रेम आईचे. तर एखाद्या गोष्टीची तुलना आपल्याला दुसऱ्या गोष्टी बरोबर करायची असते, बरोबरी करायची असते, किंवा त्यामध्ये एक साम्य दाखवायचं असतं, तर यासाठी सुद्धा आपण अलंकाराचा वापर करत असतो. आणखीन काही एक मुद्दा पाहूया. एखाद्या भाषेमध्ये त्यातील अर्थाचे सौंदर्य खुलून दिसावं यासाठी शब्दांची विशिष्ट प्रकारे योजना कवी करत असतो. कसं, तिचे डोळे कमळासारखे सुंदर, तिचे डोळे सुंदर आहेत, पण त्याला उपमा कशाची दिली जाते, कशाचे कंपॅरिझन केले जाते, कमळ. तर कमळ ज्या पद्धतीने सुंदर, अगदी त्या पद्धतीने नीलकमल, अशी वेगवेगळी त्यांना उपमा दिली जाते.
आले ध्यानात? तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाषेमध्ये सौंदर्य निर्माण करता येतं आणि त्यालाच आपण भाषेचे अलंकार पाहत असतो, बोलत असतो. चला आता आपण पाहूया अलंकाराचे प्रकार. मित्रांनो, मी आधी म्हटल्याप्रमाणे अलंकार म्हणजेच सौंदर्य वाढवणारा घटक. आपल्या माणसाचे सौंदर्य वाढवण्यासाठी फॅशन आहेत, कपडे आहेत, दागदागिने आहेत, भरपूर घटक आहेत. परंतु भाषा भाषेतील सौंदर्य किंवा भाषा सुंदर होते केवळ दोन घटकांमुळे. एक असतो तो म्हणजे भाषेतील अर्थ आणि दुसरा आहे भाषेमधील असलेले शब्द. शब्द आणि अर्थ, अर्थ आणि शब्द यातूनच भाषेमधील सौंदर्य वाढीस लागतं, वृद्धिंगत होतं आणि म्हणूनच अलंकाराचे आपल्या मराठी भाषेत दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. शब्दालंकार, अर्थालंकार, शब्दालंकार, अर्थालंकार. मग शब्दालंकार, अर्थालंकार म्हणजे नेमकं काय? तर ज्या अलंकारामध्ये शब्दांच्या चमत्कृतीपूर्ण रचनेतून भाषेचे सौंदर्य वाढविले जाते त्या गुणधर्मांना शब्दालंकार म्हणतात. उदाहरणार्थ यमक, अनुप्रास व इतर. हे आपण विथ एक्झाम्पल पाहणार आहोत. पुन्हा एकदा समजून घ्या. शब्दालंकार म्हणजे काय की ज्या अलंकारामध्ये शब्दाला जास्त महत्व आहे किंवा शब्दांतून त्या भाषेमध्ये सुंदरता निर्माण केलेली आहे. ओके, शब्दांना जास्त महत्व आहे. देयर इज अ वर्ड इज इम्पॉर्टंट मोर दॅन मिनिंग. नो डाऊट मिनिंग बी होत आहे, त्याचा अर्थ पण असतो, पण अर्थापेक्षा शब्दाला जास्त महत्व असतं. तर अर्थालंकारामध्ये एक्झॅक्टली याच्या विरुद्ध, याच्या ऑपोजिट, अर्थाच्या अर्थपूर्ण योजनेतून, शब्दांच्या अर्थपूर्ण योजनेतून शब्द चमत्कृती न करता अर्थांची चमत्कृती करून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या या घटकाला, या गुणधर्माला आपण अर्थालंकार असे म्हणतो. त्यामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आणि असे बरेच अलंकार मराठी भाषेत अर्थालंकार म्हणून. शब्दालंकार 3 ते 4 थोडेच आहेत, पण अर्थालंकार जास्तीत जास्त आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात लक्षात घ्या, अलंकाराचे दोन मुख्य प्रकार, शब्दालंकार, अर्थालंकार. शब्दालंकार ज्यामध्ये शब्दापासून भाषेला सौंदर्य प्राप्त होतं आणि अर्थपूर्ण योजनेतून भाषेचं सौंदर्य वाढवलं जातं, त्याला आपण अर्थालंकार पाहतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, या घटकात आपण अभ्यास करणार आहोत शब्दालंकारांचा. अलंकाराच्या बाबतीत आपल्याला 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कुठलाही अलंकार असो, आपल्याला शब्दालंकार शिकत असताना 4 महत्वाच्या गोष्टी शिकायच्या आहेत. एक पहिला घटक तो म्हणजे उपमेय. उपमेय उपमेय म्हणजे काय की ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे, जिसकी बराबरी करनी है, जिसकी कंपैरिजन करनी है या जिसको डिस्क्राइब करना है, ऐसे घटक को, ऐसे चीज को हम क्या बोलते हैं? उपमेय. उपमेय म्हणजेच काय की ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याला वर्णन करायचे तो घटक. विथ एक्झाम्पल मी सगळं सांगणार आहे. पहिल्यांदा ये टर्म्स, फर्स्ट ऑफ ऑल ये टर्म को चारे संकल्पना को हम समझ लेते हैं. दूसरा है उपमेय, समझलं, जिसकी कंपैरिजन करना है. ओके. दूसरा है उपमान. क्या है नाम? उपमान. मग उपमान म्हणजे नेमकं काय? ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक. एक था उपमेय, जिसकी कंपैरिजन करनी है. ओके. और उपमान मतलब क्या? जिसके साथ कंपैरिजन की जाती है. तर ज्याच्या बरोबर तुलना केली जाते, ज्याच्या बरोबरी केली जाते किंवा ज्याला उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान. दोन्ही क्लिअर? चला आता आपण तिसरा घटक पाहूया. तिसरा पॉइंट पाहूया. समान धर्म. समान धर्म किंवा साधारण धर्म. मुले सामान करतात, सामान नाही, समान. समान किंवा साधारण. ओके. या दोघांचा अर्थ आहे कॉमन. कॉमन क्वालिटी. काय म्हणणार त्याला आपण? कॉमन क्वालिटी. ओके. तर या दोन वस्तूंमध्ये साम्य किंवा तुलना दाखवली जाते. तर या दोन वस्तूत असणारा सारखेपणा, सिमिलरिटी किंवा दोन वस्तूत असणारा समान गुणधर्म दाखवणारा शब्द कॉमन क्वालिटी म्हणजे समान धर्म. ओके. आणि चौथा पॉइंट लक्षात घ्यायचा आपल्याला, साम्यवाचक शब्द, साधर्म्यवाचक शब्द. ओके. म्हणजे कॉमन क्वालिटी वर्ड जो आपल्याला साम्यवाचक शब्द किंवा आपण दोघांमधला सारखेपणा दर्शवणारा शब्द. दोन शब्द आहेत किंवा दोन वस्तू आहेत आणि त्यांच्यामधील आपल्याला सारखेपणा दाखवायचा आहे. तो दाखवणारा जो शब्द असतो त्या शब्दाला आपण काय म्हणत असतो? साम्यवाचक शब्द किंवा साधर्म्यवाचक शब्द.
इज अ क्लिअर ऑल फोर? मी पुन्हा एकदा रिपीट करतो. उपमेय ज्याची तुलना करायची आहे, उपमा ज्याच्याशी तुलना करायची आहे, समान धर्म दोघांमधील असलेल्या कॉमन क्वालिटी, दोघांमधील असलेला समान गुण, आणि हा समान गुण दर्शवणारा शब्द म्हणजेच साम्यवाचक किंवा साधर्म्यवाचक शब्द. अगर ये चारों बातें ध्यान में, चल अपन विथ एग्जाम्पल ये चारों बातों को एक एग्जाम्पल के तौर पे हम समझ लेते हैं. उदाहरणार्थ लताचा आवाज कोकिळेसारखा गोड आहे. लताचा आवाज कोकिळेसारखा गोड आहे. अगर ये सेंटेन्स को अच्छे से रीड करते हैं, जर या वाक्याला नीट वाचतो तर आपल्याला कळतं ह्या ठिकाणी आवाज आणि कोकिळ यातील सारखेपणा गोड या शब्दाने दाखवलाय. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर लताच्या आवाजाची तुलना कोकिळेशी केलेली आहे. हियर ऑल्सो देयर इज अ टू थिंग्स, राइट? एक का कंपैरिजन किया है और एक जिसके साथ कंपैरिजन किया है. सो हमने क्या सच इसके पहले पढ़ा था, क्या समझ लिया था कि जिसकी कंपैरिजन की जाती है वो है उपमा और जिसके साथ कंपैरिजन की जाती है वो है उपमान. ओके, सो लेट्स अंडरस्टैंड वंस अगेन. ओके, लताचा आवाज. ओके, तो किसकी कंपैरिजन हो रही है? लता की आवाज की कंपैरिजन हो रही है. लताच्या आवाजाचं तुलना होते आणि म्हणून या ठिकाणी उपमेय काय? लताचा आवाज. बरं मला सांगा, लताच्या आवाजाची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? कोणाबरोबर केलेली आहे? नो डाउट कोकिळेसोबत, दैट इज कुकूबर्ड, कोयल. उसकी आवाज इतनी स्वीट है कोयल की तरफ. तो कोकिल कोयल, ये क्या हो गया? उपमान. ओके, एग्जाम में आपको ये पूछा जाता है इस तरीके से. अच्छा, व्हाट्स अ कॉमन क्वालिटी? बताओ ये दोनों में क्या कॉमन है? लता की आवाज में और कोयल की आवाज है कि बोथ आर वेरी स्वीट, है ना, सुनने के लिए बहुत ही मीठी आवाज होती है. तर गोड, गोडा काय झाला? साम्यवाचक शब्द. ओके, गोडा काय झाला? साम्यवाचक शब्द. आणि हा साम्यवाचक शब्द दर्शवणारा, ये सिमिलरिटी दर्शाने वाला, इंडिकेट करने वाला वर्ड वहां पर है एंड दैट इज सारखा. कौन सा है? सारखा. तो इसे हम बोलेंगे साधारण धर्म. ओके, साम्यवाचक शब्द. ओके, यह साधर्म्यवाचक शब्द. और गोड क्या है? साधारण धर्म यानी कॉमन क्वालिटी. इज दैट क्लियर ऑल फोर? सो लता के आवाज की कंपैरिजन कोयल के आवाज के साथ हुई है. ओके, और गोड ये दोनों में कॉमन क्वालिटी है. चला आता आपण अर्थालंकार पाहणार आहोत मित्रांनो. अर्थालंकाराचे दोन प्रकार आपण अभ्यासणार आहोत, परंतु हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आपण आता पाहिलं की अलंकार म्हणजे नेमकं काय आणि अलंकाराचे प्रकार पाहिलेले आहेत. आता एक एक अलंकार आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर स्वागत आहे तुमच्या पुढच्या भागात देखील. चुकवू नका. भेटूया आपण इथेच थांबूया. धन्यवाद.